तुला तर मानगरचे सुपुत्र सज्जन नवाले यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे, आपला सन्मान होईल. आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. सज्जन नवाळे सुलक्षण भोईर उर्फ लारा आपली वाट पाहत आहेत. तर दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. एक एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले संघ आपण पाहतोय. एका बाजूला भूमिपुत्र पनवेल आणि दुसऱ्या बाजूला VVP पनवेल. शरद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय, ज्यानं पहिलं षटक जो मागच्या षटकामध्ये, आणि केतन मेहर आणि सोन्या गायकवाड ही जोडी सलामीची पाहायला मिळते. आणि नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. 2 धावा निश्चित पूर्ण केल्यात. नो चेंडू. फ्रीटची संधी असेल. सोन्या गायकवाड आणि केतन मेहर. फ्रीट सोन्या गायकवाडसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. सुवर्ण संधीचा लाभ जास्त घेता आला नाही मी म्हणेन. चेंडू हवेत होता, फटका फसला होता, परंतु फ्रीट असल्यामुळे झेल जरी घेतली तरी फलंदाज बाद होऊ शकत नाही. त्यामुळे मात्र थोडंसं चिंतेचं सावट होतं VVP पनवेल संघाकडे. फ्रीट असल्यामुळे सोन्या गायकवाड मात्र बिनधास्त खेळण्यासाठी सज्ज होता. इथे मात्र तडाखा पाहायला मिळतोय. केतन मेहरच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत पहिला बँडेड षटकार. दहा धावा भूमिपुत्र 11 संघाच्या. शरद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हो, इथे मात्र टॅपिंग क्रिकेट. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला गेला. एक धाव निश्चित पूर्ण होते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 11 धावा धावपलकावर. पहिलं षटक मार्गस्थ असताना शरदचा पहिला चेंडू नो होता. फ्रीटची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही. परंतु केतन मेहरनं उंच भरारी घेतली, षटकार लगावला. धावसंख्या आपण पाहिली तर 11. फुलटॉस चेंडू त्याला झाडलाय सीमा रेषेबाहेर. त्यांचे बंधू नरेश गायकवाड होते धाव करण्याच्या दिशेनं, परंतु प्रेक्षक बनून राहिले. 6 धावांसाठी हा फटका पाहायला मिळाला. 17 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. मागच्या सामन्यामध्ये पहिले षटक हाताळलं होतं, 3 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र फलंदाज बदललेत. सोन्या गायकवाड आणि केतन मेहर मात्र तुटून पडलेत. पुन्हा एकदा फुल केला फटका. इथे मात्र चकवा दिलाय कैलास पोहजीला. 2 धावा पळून काढतायत. 19 धावा धावपलकावर बिनबाद. एक बॉक्स घेऊन पाणी घेऊन जा. तर अजून एक धाव जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. आणि पहिलं षटक संपलंय, परंतु धावा पाहायला मिळतात एकूण 20. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. पाणी घेऊन जायचं मैदानात.
हॅलो. तर पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 20 धावा तब्बल हॅलो. निश्चितच दुसरं षटक घेऊन आलाय तो कैलास पोरजी आणि त्याचबरोबर पहिल्या षटकामध्ये 20 धावा बिनबाद 20 धावा चांगली सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा पंच अवांतर घोषित करतायत आणि एक धाव अवांतरच्या रूपामध्ये संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. इथे मात्र प्रत्येक चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचलाय. विश्वास पाटील एक धाव मिळेल सोन्यासाठी, एक धाव मिळेल भूमिपुत्र पनवेल संघासाठी. दोन्ही संघ मात्र विचार केला तर दोन्ही संघ VVP पनवेलमधून खेळणारेच खेळाडू आहेत आणि दोन्ही संघामध्ये चाललेली ही चुरस भूमिपुत्र आणि VVP. आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय केतन मेहरनं. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या एकूण 28 धावा बिनबाद 28. चांगली सुरुवात म्हणावी लागेल भूमिपुत्र 11 संघाची. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू वाईट यॉर्कर टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कैलास पोरजीचा आणि चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या बिनबाद 28. हो इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न चेंडू जात आहे पॉईंटच्या रिजन मध्ये. एक धाव निश्चित पूर्ण झाली. एकेरी धावेने मात्र समाधानित व्हावं लागलाय. 29 धावा धावफलकावर या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एक षटकार वगळता चांगली तो गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली कैलास पोरजीची. स्ट्रायकिंगला सोन्या गायकवाड. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडू ढकलला गेला. एक धाव निश्चित मिळेल. पाच चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत आणि शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 30. 15ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. शेवटचा चेंडू या षटकातील केतन मेहर स्ट्रायकिंगला. चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 1 बॉल सीमारेषा गाठतोय आणि 4 धाव मिळतात. केतनला 4 धाव मिळतात भूमिपुत्र 11 पनवेल संघाला. धावसंख्या 34 म्हणजे 17ची सरासरी राखली आहे. दोन षटकांचा वाजवी खेळ संपला. हॅलो. तर उमेशला पाचारण केलं तिसऱ्या षटकासाठी आणि तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी उमेश सज्ज झालाय. उमेशच्या खांद्यावर जबाबदारी दिली. हॅलो. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आणि सोन्या स्ट्रायकिंगला. हो इथे मात्र स्लो पद्धतीचा चेंडू फसवा चेंडू टाकला होता परंतु त्याला अटॅकिंग केलंय सोन्या गायकवाडनं.
सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकेल. 35 धावा धावपलकावर पाहायला मिळतील. तिसरे षटक मार्गस्थ उमेश खानावकरचा. सलामीची जोडी मैदानामध्ये अजून देखील सज्ज आहे. इथे मात्र पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव मिळेल. एकेरी धावेना धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 36. चेंडूची अदला बदल केली आता. इथे मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सोन्या गायकवाड सारख्या फलंदाजाला मात्र निर्धाव चेंडू टाकणं अतिशय कठीण काम आहे आणि त्या कठीण कामाला सामोरं जात असताना उमेश खानावकरला आपण पाहतोय. इथे मात्र स्लोवर पद्धतीने चेंडू जातोय जमिनीला अगदी गुदविला करत. मिडविकेट क्षेत्राकडे एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील पूर्ण होते. कैलास पोर्जीने विचार केला होता की चेंडू हातामध्ये घेऊन डायरेक्ट थ्रो करायचा, परंतु चेंडू हाताला लागला नाहीये. 38 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. या षटकामध्ये थोडंसं अंकुश लावलंय मी म्हणेन धावांवर. या दोन्ही फलंदाजांना अक्षरशः नाचवण्याचं काम केलंय उमेश खानावकरनं. स्लोवर पद्धतीचा चेंडू किती वेळ शांत बसेल आणि किती वेळ शांत बसवणार सोन्या गायकवाडला. हा आला एक उत्तुंग षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्येत भर पडली आहे. एकूण धावसंख्या बिनबाद धावपलकावर पाहायला मिळतात आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातील. टॅप केला चेंडूला एक्स्ट्राच्या दिशेनं आणि इथे मात्र घडलं काय तर क्षेत्ररक्षकाला दिलं चकवा आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या एकूण 48. ची सरासरी राखली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि त्याचबरोबर 48 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज नरेश गायकवाडला पाचारण केलंय. एक अनुभवी लेजंड खेळाडू ज्याच्या हातामध्ये गोलंदाजीचे जादू आहे तो गोलंदाज मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नरेश गायकवाड मॅन फ्रॉम पारगाव VBP संघाकडून अजून एक लेजंड खेळाडू. दोन्ही संघात खेळाडू आहेत. हॅलो 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 एकदा तर निश्चित पाहायला मिळते आणि एकेरी धावेनं समाधानित व्हावं लागेल. हॅलो एक धाव संघाच्या खात्यामध्ये अजून देखील जोडली जाईल. 49 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. एक बंधू गोलंदाजी करतोय, दुसरा बंधू फलंदाजी करतोय. मोठ्या बंधूवर छोटा बंधू हा बी ठरलाय. इथे मात्र किरण पाटीलला चकवा दिलाय आणि 4 धावा मिळतात. सोन्या गायकवाडला 4 धावा मिळतात. भूमिपुत्र 11 संघाला धावसंख्या आपण पाहिली तर 53 50 ओलांडली आहे ती भूमिपुत्र 11 संघाने. हो पूर्ण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकला होता नरेश गायकवाडनं. कभी बारी तेरी तो कभी बारी मेरी.
इथे मात्र स्लोवर पद्धतीने चेंडू खोट्या पद्धतीचा चेंडू होता. असं वाटलं होतं की चेंडूला सीमारेषा दाखवेल का, परंतु नाही. या चेंडूवर आली फक्त सिंगल. धावसंख्या 54. नरेश गायकवाड गोलंदाजी मार्कवर आणि निश्चितच एक धाव केतन मेहरसाठी. 21 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. 55 धावा धावपलकावर आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावांवर अंकुश लावला. एक चौकार वगळता या धावांवर अंकुश लावला तो नरेश गायकवाडनं. या शेवटच्या चेंडूवर काय घडतंय तर आलाय मोठा फटका. ब्रँडेड षटकार सोन्या गायकवाडच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 61. निश्चितच शेवटचं षटक असेल आणि शेवटचं षटक घेऊन येतोय उमेश खानावकर. हाणामारीचं षटक असेल. त्या उमेशचा विचार केला तर एकूण 14 धावा खर्च करणारा उमेशला आपण पाहतोय. निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे उमेश खानावकर. सलामीची जोडी अजून देखील मैदानामध्ये तळ ठोकून बसली आहे. केतन मेहर आणि सोन्या गायकवाड 61 धावा आतापर्यंत लावल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये काय घडतंय हे पाहावं लागेल. हो, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. काय घडतंय पाहायचं आहे. तर झेल पकडला गेलाय. चांगला जजमेंट पाहायला मिळालाय आणि पहिला ब्रेक तो मिळून दिलाय तो उमेश खानावकर या गोलंदाजानं. 61 धावांवर पहिला गडी बाद झालाय तो भूमिपुत्र 11 पनवेल संघाचा. 10 चेंडूमध्ये 21 धावांची मॅरेथॉन इनिंग ही केतन मेहरच्या बॅटमधून पाहायला मिळालेली आहे, ज्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार. तर प्रमोद चांगलं झेल पकडलं. अतिशय चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि पहिला ब्रेक तो मिळून दिला तो उमेश खानावकरनं आणि त्याचबरोबर पहिला गडी बाद झाला तो केतन मेहर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय संजय म्हात्रे. आता संजय म्हात्रेला करायचं आहे जास्तीत जास्त स्ट्राईक सोन्याकडे ठेवायचे आहे आणि धावसंख्येत ओघ सातत्याने सुरू ठेवायचंय. दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत. दोन्ही संघ मातबर आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. चांगल्या चांगल्या गोलंदाजाचा भरणा आहे. व्हीव्हीपी पनवेल मधून खेळणारे दोन्ही संघ आहेत आणि एकमेकाशी आता 2 हात करताना दोन्ही संघ आपण पाहतोय. एका बाजूला सोन्या गायकवाड, दुसऱ्या बाजूला विश्वास पाटील. उमेश खानावकर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेटला फलंदाज संजय. स्लोवर पद्धतीचा चेंडू ब्लॉकरचा चेंडू होता परंतु घडलं काय, एक धाव निश्चित पूर्ण केली आहे परंतु एकरी धावेने समाधानित व्हावं. एका धावेच्या पलीकडे काही मिळणार नाही कारण नरेश गायकवाड होता तिथे. धावसंख्या एकूण 62. हो, पुन्हा एकदा ब्लॉक खालचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय चेंडूला आणि चेंडूला धाडलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सीमारेषेबाहेर षटकारासाठी. 68 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. 17 चेंडूमध्ये 44 धावांची आतापर्यंत मॅरेथॉन इनिंग खेळला आहे तो सोन्या गायकवाड, ज्याच्यामध्ये 4 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. तो सोन्या अजून देखील तळ ठोकून मैदानामध्ये 50 लगावणार का? पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू स्लोवर होता. चेंडून उसळी कमी घेतली आणि यष्टीरक्षकच्या हातामध्ये जाऊन विसावला. या षटकातील आता 2 चेंडू शिल्लक आहेत.
होते मात्र चेंडूला टॅप केला. एक धाव जरूर मिळेल आणि एकेरी धावेनं मात्र समाधानी जो व्हावं लागेल. 69 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर काय घडते पाहायचं, कशा पद्धतीने गोडवा होते पाहायचं आहे. पूल करण्याचा प्रयत्न, फाईनल क्षेत्र निवडला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. एक धाव निश्चित पूर्ण केली. दुसरी धाव घेईल का? हो, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या एकूण भूमिपुत्र पनवेल संघाची 71 आणि 72 धावांचा पाठलाग करावा लागेल. तो निश्चितच VVP पनवेल संघाला. अक्षरशः 3 धावांपासून वंचित राहिला. 5 धावांपासून वंचित राहिला तो सोन्या गायकवाड 50 लगावण्यापासून आणि चांगली मॅरेथॉन इनिंग खेळला. नॉटआउट खेळी पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर केतन मेहरची 21 धावांची मॅरेथॉन इनिंग आणि या 3 फलंदाजींच्या जोरावर 71 धावा तब्बल कुठल्या गेल्यात आणि 72 धावांचा पाठलाग VVP पनवेल संघाला करावा लागेल. तर एका बाजूला सोन्याला आपण पाहिलं 45 धावा करताना आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विश्वास पाटील रायगडचा टायगर मैदानामध्ये थोड्याच वेळात दाखल होणार आहे. यानंतरचा सामना असेल बघा. हॅलो, यानंतरचा सामना असेल सुजल 11 विंधने उरण आणि त्याचबरोबर त्याला फाईट करायला वन सोल्युशन नवी मुंबई. या दोन्ही संघांना विनंती करतोय आपण संघनायक पाठवून द्यायचं टॉस साठी आणि त्यांचे पॅकर जर इथं उपस्थित असतील तर त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या आमच्या सनराइज क्रिकेट अकॅडमीच्या व्यासपीठामध्ये यायचं आहे. तर आजच्या दिवसातील 4था सामना असेल MCC पनवेल आणि त्याला फाईट करेल आई एकविरा मेडिटेक पनवेल. तर नवी मुंबई आणि विंधने उरण असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. तर दीपक कार्लेकर सरांना विनंती करेन की या पुढचा सामना जो आहे त्याचा आपण टॉस करायचा प्लीज. चला विंधने उरण आपण टॉस साठी या. सुजल 11 विंधने उरण टॉस साठी या. वन सोल्युशन नवी मुंबई संघ आपण टॉस साठी उपस्थित झालात. निश्चितच दोन्ही संघ इथे उपस्थित झालेत. त्यांचा आपण टॉस करतोय. पहिलं सत्र संपलंय. 5 षटकांचा सामना असेल. टॉस कोणी जिंकलाय? 3.5. हॅलो, तर निश्चितच संघनायकाचा इथं सन्मान होतोय. तर नवी मुंबई संघाचा संघनायक आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. नवी मुंबईचा संघनायक वन सोल्युशन नवी मुंबई संघनायक याचा आपण टॉस जिंकलाय. आपला जो काय निर्णय असेल तो निर्णयाची अंमलबजावणी करा आणि त्याचबरोबर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. तर सामन्याला जशी सुरुवात होईल 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली सलामीची जोडी. एका बाजूला किरण पाटील मॅन फ्रॉम उल्वे आणि दुसऱ्या बाजूला विश्वास पाटील मॅन फ्रॉम तोंडरे रायगडचा टायगर. आणि पहिला चेंडू मात्र फेस करत असताना चेंडूला उचलून फेकून दिलाय लॉंगन क्षेत्राच्या वरतून. सीरमाया रेषेबाहेर 6 धावांसाठी.
सन्मान कर सन्मान कर सर कुठे बॉल भेटला का बॉल नाही भेटला तरी करून टाक ना दीपक सर या तर पहिला चेंडू 6 धाबा आणि दुसरा चेंडू फेस करताना अगदी ब्लॉक खालचा चेंडू पाहायला मिळाला. ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि निश्चितच संजय वास्कर गोलंदाजी मार्कवर सिंगलच्या माध्यमातून आपल्याला धावसंख्या पाहायला मिळेल. तर नवीन मुंबईचे संघनायक यांचा आम्ही सन्मान करतोय. दीपक कार्लेकर सरांच्या शुभ हस्ते मायाची उद्धार शाळ आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होतोय. 7 धावा धावफलकावर 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेली जोडी आपण पाहतो. किरण पाटील मनफम उल्वे आणि विश्वास पाटील तोंडरे. इथे मात्र लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. वाईट चेंडू पाहायला मिळतोय आणि धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या बिनबाद 8. ओहो हो हो काय फटका सजवलाय. चेंडू लॉंगअप आणि लॉंगांच्या मधून सुरक्षित स्थळी पोहोचलाय. इथे पाहतोय विश्वास पाटीलच्या खेळीला सुरुवात केली आहे ती निश्चितच 6 धावांना षटकारानं सुरुवात केली आहे. आपलं खातं उघडलंय ते षटकारानं आणि धावसंख्या आपण पाहतोय एकूण बिनबाद 14. आता मात्र विचार विनिमय व्हावं लागेल गोलंदाजाला. संजय वास्कर या गोलंदाजाला स्वतः संघनायक आहे या संघाचा आणि त्या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना आपण संजयला पाहतोय. पण तुटून पडणारे फलंदाज आपण पाहतोय किरण पाटील आणि विश्वास पाटील. हो लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंच नक्कीच आमच्याकडे वळून सांगते चेंडू अवांतर आहे परंतु 1+1 अशा 2 धावा पाहायला मिळतील. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 आणि वाईटच्या स्वरूपामध्ये 1. 2 धावा धावसंख्या एकूण 16 विभूती पनवेल संघाच्या. हो इथे काय घडलं पुन्हा एकदा लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच घोषित करतात अवांतर. लेफ्ट हँड बॅट्समन आहे त्याला देखील लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू फेकतोय तो संजय वास्कर आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हो इथे मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. काय घडते पाहायचं. क्षेत्ररक्षक आहेत तिथे राजाने चेंडूला उचलला फेकला तत्पूर्वी मात्र फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून समाधानित व्हावं लागले किरण पाटीलला. धावसंख्या एकूण 18 धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 72 धावांचा पाठलाग करत असताना अशीच सुरुवात सातत्याने टिकून ठेवली तर सामना विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपेल. परंतु एखाद्या गोलंदाजाने मात्र चमक ढमक दाखवली तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकेल. फुलटॉस चेंडू होता परंतु घडलं काय तर बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. चेंडू सरळ एसटी रक्षकाकडे निघून गेलाय आणि विश्वासनं देखील विचार केला मी केलं काय. हो लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतात. थडके सर आमच्याकडे वळून सांगतात चेंडू अवांतर आहे आणि अवांतरच्या रूपामध्ये 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 19 धावा बिनबाद पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू आहे परंतु शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आहे संजय वास्कर. पुन्हा एकदा लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळून सांगतायत 1 धाव वाईट आणि 1 धाव अवांतरच्या रूपामध्ये 1+1 अशा 2 धावा. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. प्रत्येक वेळेला कान मंत्र देत असताना प्रत्येक खेळाडू आवाज देत असताना की चेंडू आपल्याला
ऑफस्टमच्या बाहेर रिलीज करायचं आहे. आपण लेग स्टंपच्या बाहेर रिलीज करतो, त्यामुळे अवांतर धावा आपल्या एक्स्ट्रा बॉलच्या रूपामध्ये जात आहेत. हो, इथे मात्र पूलचा फटका पाहायला मिळतोय. किरण पाटीलच्या बॅटमधून निघालेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 27 धावा तब्बल ठोकल्या गेल्यात या षटकामध्ये आणि संजय वास्कर मात्र गोलंदाज हतबल झालाय. जवळजवळ एक्स्ट्राच्या रूपामध्ये 7 धावा खर्च केल्यात संजय वास्करनं आणि 2 मोठे फटके पाहिले आपण षटकार आणि त्याचबरोबर 27 धावा तब्बल खर्च झाला या षटकामध्ये. नवीन गोलंदाज केतन मेहर आलाय मैदानामध्ये. मागच्या सामन्यामध्ये पहिले षटक हाताळलं होतं, परंतु या सामन्यामध्ये दुसरं षटक साठी त्याला पाचारण केलंय. विश्वास फलंदाजी मार्कवर. स्लोवर पद्धतीचा चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि हीच खासियत आहे मी म्हणेन केतन मेहरची. आणि ती चमक दाखवताना चमकढमक दाखवताना मात्र इथं पाहायला मिळालं केतन मेहरला चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. सुरुवात तर चांगली झाली, शेवट कसा होतो पाहायचा आहे. विश्वास पाटील मैदानामध्ये आहे, एक टायगर मैदानामध्ये आहे आणि त्याच्या समोर गोलंदाजी करायची आहे ती केतन मेहरला. अजून एक अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेरून जाणार चेंडू. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केतन मेहरचा. स्लोवर पद्धतीचा चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्राकडे. क्षेत्र निवडलाय फाईन लेग आणि विश्वासच्या बॅटमधून आलेला हा खणखणी षटकार. विश्वासच्या फलंदाजीमध्ये किती विश्वास आहे हे निश्चितच पाहायला मिळेल. तुम्ही गोलंदाजी कशा पद्धतीने करा, परंतु माझा मनसुबा मी सोडणार नाही आहे. मला चौकार षटकार मारायचे आहेत आणि ते मी मारणारच हा ध्येय घेऊन मैदानामध्ये दाखल झाला आहे तो विश्वास पाटील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि तिथे संजय म्हात्रे आहे, परंतु स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँडला सलामी देताना हा षटकार पाहतोय विश्वास पाटीलचा. जबरदस्त फटका बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळतोय विश्वास पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या 39. आता गोलंदाज करणार तर काय करणार. आतापर्यंत 2 षटकारांचा मार खाल्लाय. 3 चेंडूमध्ये 13 धावा बहाल केल्यात आणि आता या गोलंदाजाला मात्र विचार विनिमय व्हावा लागलाय. ब्रेकथ्रू मिळवणं गरजेचं आहे, एखादा विकेट चटकावणं गरजेचं आहे भूमिपुत्र 11 पनवेल संघासाठी. परंतु विश्वास पाटील आणि किरण पाटील ही जोडी VVP संघाची एक अष्टपैलू जोडी आहे आणि या जोडीला फोडायचं असेल तर काहीतरी विचार विनिमय करावा लागेल. केतन गोलंदाजी मार्कवर. स्लोवर पद्धतीचा चेंडू बघा, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी आणि हॅट्रिक षटकार पाहायला मिळत आहेत. जरा जोरदार टाळ्या होऊन जातो विश्वासाठी.
शेर अगर बूढ़ा भी हो जाए तो भी कुछ फर्क नहीं पड़ता। हीच माझी ओळख आहे आणि हेच मी करणार। आणि अजून एक मारलाय हवाई सफर षटकार आणि चेंडू गेलाय तो कंपनीमध्ये। कामोटे संघाचा फलंदाज रोशन म्हात्रे बाहुबलीचा षटकार पाहिला तर त्याहून लांब मारण्याचा विक्रम केला की काय मोजावं लागेल विश्वास पाटीलचा हा षटकार। तर 11.25 सरासरी रन रेट करायचा होता परंतु रन रेट आणून ठेवलाय 6.32। काय गोलंदाजी पाहायला मिळाली, काय फलंदाजी पाहायला मिळाली। अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाजांवर हा विश्वास पाटील। हो इथे मात्र काय घडते पाहिजे। सुटकेचा निश्वास सोडला असेल मी म्हणेन केतन मेहरनं, सुटकेचा निश्वास सोडलाय बघा, कारण षटक संपलाय। शेवटचे चेंडू राहिले सिंगल आणि धावसंख्या एकूण 53। आता करायच्यात 19-18 चेंडू मध्ये। विश्वास पाटीलची फलंदाजी पाहिली, 5 षटकार मारले, 2 चेंडू निर्धाव खेळला परंतु 5 षटकारानंतर पहिली सिंगल पाहायला मिळाली। 18 चेंडू 19 धावांची गरज। आता या धावा वाचवायच्या कशा हा निर्णय त्यांना आता ठोस घ्यावा लागेल भूमिपुत्र 11 गोलंदाजांना। गेम प्लॅन चुकल्यासारखं वाटतंय ते भूमिपुत्र 11 पनवेल संघाचा, कारण 5च्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की केतन मेहरनं पहिले षटक हाताळलं होतं, फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिलं दुसरं षटक फेकलं आणि पहिलं षटक फेकत असताना संजय भास्कर अतिशय महागडा ठरला आणि त्याहून 26 धावा बहाल केल्या त्या केतन मेहरनं। 18 चेंडू 19 धावा, अजून काही बिघडलं नाही आहे। एखादी विकेट मिळाली, ब्रेक थ्रू मिळून दिला आणि धावांवर अंकुश लावलं तर पुन्हा एकदा गेम प्लॅन करू शकतात, परंतु आता गेम प्लॅन करावाच लागेल। हो हो काय घडलं तर मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन सीमारेषेबाहेर पडतोय 6 धाबांसाठी। धावसंख्या 59 आणि विश्वास पाटीलचा स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर 411चा स्ट्राईक रेट आहे। 9 चेंडू मध्ये 37 धावा ची खेळी आतापर्यंत पाहिली विश्वास पाटीलची। हो इथे मात्र चेंडू जातोय मिडविकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव निश्चित मिळेल, एकेरी धावेने समाधानित व्हावं लागेल। धावसंख्या 60, आता 12 धावांची गरज आहे। 16 चेंडू आणि 12 धावा। आता बारी झाली विश्वासची, आता बारी आली ती किरण पाटीलची। त्याच्या बॅट मधून देखील 2 षटकार पाहायला मिळाले, 4 चेंडू मध्ये 2 षटकार आणि 2 सिंगल। फुलटा चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षक जज करतोय। राजा होता परंतु राजाच्या हातातून चेंडू निसटलाय, पहिला मृत्यू मिळाला असता आणि राजाने झेल सोडलाय। गोलंदाजाने करावं तर काय आता हा प्रश्न पडलाय। निश्चितच विश्वास पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो, स्ट्राईक रोटेट झाली। धावसंख्या 61, 11 धावांची नितांत गरज आहे। एक धाव जरूर होईल परंतु इथे खराब क्षेत्ररक्षण, खराब कॉल राजाचा आणि धावसंख्येत भर पडेल। 4 ने चेंडूने सीमारेषा गाठली आहे
आणि धावसंख्या एकूण बिनबाद 65. सोना गायकवाडच्या 45 धावा अगदी वाया जातात की काय, आणि त्याहून मोठा खेळ पाहायला मिळाला तो विश्वास पाटीलचा, ज्यानं 6 षटकार लगावले आणि 14 चेंडूमध्ये 18 चेंडूमध्ये 42 धावा, 11 चेंडूमध्ये 42 धावा तब्बल कुठून काढलेत. 6 षटकार 1 चौकार. ओहो, अजून एक मोठा तडाखा. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आणि धावसंख्या झाली, स्कोर इज लेवल 71. आणि एक धावेची गरज आहे ती VVP पनवेल संघाची. 50 धावा जर करायच्या असतील तर 2 धावा कराव्या लागतील आणि विजयासाठी 1 धाव. काय घडते पाहायचंय. चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. 49 धावा लागल्यात तर विश्वास पाटीलच्या 50शी गाठू शकला नाहीये. नॉट आउट पारी 49ची आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट पुन्हा एकदा सेकंड मॅच मध्ये विश्वास पाटील, मॅन फ्रॉम तोंडरे रायगडचा टायगर, पुन्हा एकदा